सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स आजी 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 डॉक्टर साहेब काय जास्त तर नाही ना म्हणजे सिरियस वगैरे काय नाही नाही सिरियस वगैरे काही नाहीये फक्त वयोमानानुसार दगदग झाल्यामुळे ब्लड प्रेशर थोडं लो झालंय. गेले 3-4 दिवस ना हेच चाललंय तिचं. माझा फोन उचलत नाही, उचलला तर मित्रांबरोबर आहे म्हणून सांगून ठेवून देते, मेसेज केला तर नंतर फोन करते म्हणून सांगते पण फोन करतच नाही. म्हणून मग एवढ्या सकाळी मी फोन लावून बघितला तर तो तू उचललास. अशा कुठल्या कामामध्ये ती बिझी झाली आहे की माझ्याशी एक शब्द बोलायला तिच्याकडे वेळ नाहीये. नाही बिझी वगैरे नाही असंच ती अगं बिझी नाहीये तर मला एक फोन करायला वेळ कसा नाही मिळत तिला. ते काय नाही, मी दुपारच्या गाडीने तिला भेटायला तिकडे येतोय. अजय अजय कशा गोराडतेस रे? अजय काय 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 ठरलं होतं आपलं? काय ठरलं होतं? तू कशाला उठलीस? आपलं ठरलं होतं ना मी धवल आणि तू आजी म्हणून. हा तू 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 धवल आणि मी आजी म्हणून. अरे गप बस रे, नाही तर कुल डोक्यात घेऊ नको. नको दाखवू काय नको दाखवू. ते डॉक्टर काय नवीन अरिजित सिंगचे गाणे ऐकून गेले काय? ते म्हटलेत ना 4 दिवस बेड रेस्ट म्हणजे 4 दिवस बेड रेस्ट. त्याचा काय कळता, मी आता बरा असे. ठीक आहे ठीक आहे. अरे मला पण नको प्लास्टर. अरे काय करता तू? यायला लागला तू का? काय करतस काय या? तू जर तुझ्या डॉक्टरचं ऐकत नाहीस तर मी का माझ्या डॉक्टरचं ऐकू? हा टाकूनच टाकतो नको plaster. नको रावा देत. बरा मी जाते आराम करू. बाई है आजी कात्री के नीचे. हा? बघच मी येईल. चल लवकर आराम कर. ते काय तिकडे करतेस खडखड? अरे गॅस बंद करूक नको. कर बंद कर. हा. आराम करायचा. चल चल लवकर चल. पण मी काय म्हणतोय, करतोय. चला चला. पण मी काय म्हणते, कात्री अरे करतोय रे बाबा, जा. करतोय आराम. हा कर आराम. तिला पडली तोंडात. आणि आराम कर. मी काम करणार आहे कारण मी आहे आजी आणि तू कोण आहेस? कॉप्या. तर गोप्या बसायचं कळलं? अरे मेल्या लागत नका. काय फिरवत कातरी? अरे काय करतोय काय घुसात काहीतरी? मला सांगू नको मला सांगू नको. आराम कर तू. करतोय. आय मेलो काम करणार. अरे अरे ती माझ्याकडे जाते जा तिकडे जा तिकडे. जातय. काय वया तुका? बस 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 तिकडे बस. बसतोय बसतोय बाबा. मला झाडू सांग ना कुठे आहे? गेल्या थंय असता मादाडू माहित नाही. माहितीये माहितीये मी तुला लक्ष दे का बघतो.
मेल्या आता मी तुला नाश्ता आणतो हा? हा. हे घे नाश्ता मग केलं की नाही सगळं काय आता नाश्ता खा गोळ्या घे आणि आराम कर आणि दुकानावर कोण बसताला ते उघडतो ना मी नंतर हा? आणि कॉलेजात कोण जाताला आजी कॉलेज महत्वाचं आहे का तुझी तब्येत नाही हा धवल कॉलेज बुडवायचं नाही तू कॉलेजात जा मी दुकानात जाते तू बसणार दुकानावर नाही. थांबच ग कातरी काय वया कातर कुठे काय वया तुका सांगतो अरे काय अरे काय करतो तू कोयतो याचा काय करतेला तू सांगतो सगळं सांग अरे अरे काय करते काय खूळ लागला मेल्या तुका थांब मी बसतोय नाही जाणे पण कॉलेज जातलंय हा दुकान पण उघडतलंय कॉलेजला पण जातलंय सगळं मॅनेज करतलंय तू आधी खा गोळ्या घे आणि आराम कर कळलं हा आणि ती कातरी दे हे लय जड आहे घे मी द्या भाषेच्या कोणत्याही शब्दाला त्या शब्दाच्या ध्वनिरूप अवस्थेत येईपर्यंत सुंदर नाद निर्माण होतो. सर मे आय कम इन या सर ती आजी जरा आजारी पडली आपली किती वेळा हे चक्री आहे नाही सर खरं खरं सांगतोय आपली आजी आजारी पडली तिला जरा बीपीचा त्रास आहे ना बस सिनेमातले आजार सांगून मला सांगू नका. नाही सर खरं सांगतोय आपण हे झाली कारण सर नाही ऐका माझा आजी खरंच आजारी पडले तुम्ही सम्राटला विचार ना वाटल्यास हा सर मी होतो ना हा मी घरी होतो ना काही नको. तुझ्यासाठी पुरावे गोळा करत वेळ घालवला पोर्शन कधी पुरा करणार. नाही सर त्यातनं आता फेस्टिवल चालू होतोय कॉलेजचा मग आजीला आराम द्याल आणि फेस्टिवलचं कारण सांगून गायब राहाल. अहो सर माझी आजी खरंच आजारी आहे मी का खोटं बोलीन सर खरंच जागेवर बसा. सॉरी सर तर कोणत्याही शब्दाला लांडगा आला रे आला. कोण लांडगा रेणुका अर्थात धवल इतकं खोटं बोललोय की आता खरंही खोटं वाटायला लागलंय धवल यार खरंच सॉरी मी मस्करी करत होते. अरे अशी कोण कोणाची करत असतं काय मस्करी सम्राट अरे पण मी सॉरी म्हणते ना. सारी म्हणते त्यापेक्षा आधीच माती खायची नाही ना आता बोलून काय उपयोग आहे. एक मिनिट परी तू काही बोलू नकोस. तू पण स्वतः असा इमोजी पाठवलाच होता ना तू पण सॉरी म्हण धवलला. ए तू जर काही बोलली नसती ना तर मी काही असं इमोजी वगैरे टाकला नसतं. मी सुरुवात केली होती. एक मिनिट मी कोणी
काही सॉरी बोलायची गरज नाही. धवल ऐक ना, इट वॉज नॉट इंटेन्शनल. अरे माहितीये आपल्याला भाई, माहितीये आपल्याला. आपण काय तुमच्यावर नाही रागवलोय, आपण आपल्या स्वतःवरच रागवलो. जुगाडाच्या नादात ना कितीतरी वेळा आपण असं खोटं बोललोय. मग काय आज ना उद्या आपला लांडगा होणारच होता. चॅम, तुला तुझी चूक कळलीये ना, मग झालं. प्लीज असं उदास राहू नकोस ना. तेच तर, हे असं सूट नाही होत तुला. या आजीच्या आजारपणात आहेत ना, सूट न होणाऱ्या कितीतरी गोष्टी केल्या आपण. त्यात ही एक. अरे असं काय म्हणतोस? आणि ते सगळं जाऊ दे, तू सांग आजीची तब्येत कशी आहे? आजी बरी आहे. डॉक्टरांनी 4 दिवस बेड रेस्ट सांगितली. 4 दिवस? पण मग घरी कोण असणार आहे? कोण म्हणजे आपण. नाही रे, तसं नाही. म्हणजे घरचं बघायला कुणी नातेवाईक वगैरे आलेत का? काय म्हणवा, आपल्याला आजी सोडून कोणीच नाही. ती आपल्याला आणि आपण तिला. लाईफ आहे का माझी ती. आणि या आजीच्या आजारपणामुळे ना 4 दिवस आपण हाऊसवाईफ झालोय. हाऊसवाईफ. चला येतो. आजची वाट आहे. हाऊसवाईफ घरी काय एकटा जाणार आहेस? अजून कोणाला सोबत घेऊन जाऊ? आपली आजी आहे ना, मग आपल्यालाच करावं लागणार आहे तिचं सगळं काही. हे बरं आहे, तुझी आजी म्हणजे आमची कोणीच नाही का? आम्ही सगळेजण येतो आजीला भेटायला. हो ठीक आहे, या. हा भाई, पण कॉलेज संपवून या, नाहीतर आजी आराम करायचा सोडून तुमच्यावर ओरडत बसायची. हा, आधीच लो बीपी आहे, ओरडल्यामुळे हाय बीपी व्हायचं. हो, कॉलेज करूनच येऊ आणि शाळा घेऊन पण. शाळा आता नव्या वर्षात कोणाची घेणार आहेस तू शाळा? आहे एक व्यक्ती. अरे चल मेल्या, गॅस महाग झालो, बंद करतो. ढेंग 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 ढेंग. पडशी पुरे. आई, तुझ्यासाठी स्पेशल चहा. स्पेशल किती आणलं? आजी आणला काय? मी खास बनवलाय तुझ्यासाठी. मी सांगितलं ना तुला, आपण सगळं शिकणार म्हणून. या बघ, माझ्यावर प्रयोग करू नको हा, सांगतोय. पी ना. कसा झालाय स्पेशल चहा? मस्त. नक्की तूच केलंस मा? बस काय आजी, आपण की ओली बंदूक की गोली. दाखव. घे घे. मस्त चहा कसा असतो ते दाखव जरा. मस्त चहा. अरे बापरे, ही तर बासुंदी आहे. दे, मी नवीन करून आणतो. दे. काय नको, मी बनवून आणतोय चांगलं चहा. ए नाही, काही गरज नाहीये. आपलं काय ठरलंय? काय ठरलंय आपलं? मी, आजी आणि तू. माहितीया पप्प्या. तुझी नाटका बस झाली हा आता, सांगते. तू ही माझी सेवा करता करता महिन्याचं किराणा माझं संपवून टाकशील 4 दिवसात. माका जपाचा नाही ता. आणि या बघ, माका बसान कंटाळू येईल. कंटाळा काय त्यात? ते काही नाही. तू बेड वरून पाय खाली गाडायचे नाही, आधीच सांगतोय. त्या बेडवर बसान काय? मी काय घड्याळ्यातले काटे बघू काय रे? आजी तू चहा पी आणि आराम कर. बाई, आपली अख्खी गँग येते तुला भेटायला. सम्राट, नीरव, मनवा सगळे त्यांच्या गप्पावर. अरे काय सांगत काय तू? मग चल घर आवरून घेऊ काय? इधर क्या घर क्या? तुझं घर काय राष्ट्रपती भवन आहे का? पाहुणे आल्यावर सजवून ठेवायला काय गरज नाही.
ते येतील बसतील आणि जातील. हा असा कसा म्हणवाय त्याला मग घरची लक्ष्मी येता तर ते का घर आवडूक नको. आजी तुझं पान काय हालत ना तिच्याशिवाय. हा काय गरज नाही घर बी आवरायची, कळलं काय. बराबर ठीक असा त्याला आडवाचा तरी आणून दे, ऑर्डर पूर्ण करते. आजी काही गरज नाही, कळलं. गप चहा घे आणि आराम कर. चल तिकडे. होय बाबा जातोय. काय ना कोण फोन करता अशा वेळेला ना बाबा, कळत नाही मला. हॅलो. अरे भाई समरू, कुठे आहात तुम्ही? किती वेळ काल निघताय? कोण रे? कोण एवढा चाना? कोण घेतो एवढा वेळ तयार व्हायला? तयार तर सगळीच आहेत रे. मग आता वरात मुहूर्ताची वाट बघताय? मुहूर्ताची नाही, तुझ्या नवरीची. माझ्या नवरीची? अरे तुझी नवरी म्हणजे आमची वहिनी. अरे रुचिरा रे. हा, ती मला विचारत होती की तवलू कुठे म्हणून. हा मग तू काय बोलला? मी काय बोललो? मी सांगितलं त्या आजीची तब्येत जरा नाजूक आहे ना, म्हणून तो ना जरा घरीच थांबलाय आणि आम्ही सगळे चालले त्याच्या घरी आजीला भेटायला. काय मग ती काय बोलली? ती काय? हा ती म्हणाली येते म्हणून. हा, तेच सांगायला तुला फोन केलाय. कशाला? काय रे काय झाला? काय नाही पर्सनल आहे. तू बस. तू बस. बसत तू बस बस. अरे बसताय रे मेल्या. हा. अरे कशाला? कशाला म्हणजे? तुला ती येते म्हणून तयारी करायला वेळ मिळाला नको. हा कसली तयारी? तिच्या स्वागताची, माझ्या सेंड ऑफची. सेंड ऑफ? अरे आपले पहिलं वर्ष आहे. सेंड ऑफ आता नाही, सेंड ऑफ 3 वर्षानंतर. फोन ठेव. हॅलो. अरे अरे काय चालला तुझा? काय नाही काय रे? थांब. अरे काय चालला तुझा या? हा कशा घर आवरतस? मी घर आवरून घेतलंय तर माका सांगितलंस राष्ट्रपती भवन असं काय या? हा आणि आता तू कशा की आवरतस घर? अगं तू बोललीस ना की ती लक्ष्मी येणार आहे घरी म्हणून आवडतोय. तू सांग बाई, तू सांग. तू नाही म्हणत नाही आवडत का? हा आवर चल. अगं कशाला मारतेस? आवडतोय ना त्या घर. काय मग झाली का तयारी? म्हणजे काय? चल निघूयात ना पटकन. धवल वाट बघत असेल आपल्या सगळ्यांची. हो बिचारा एकटा आजीची सेवा करून करून दमला असेल. हो म्हणजे काय. आणि आपण सगळे त्याला मदत करायला तर चाललोय. ए सायले, मी ना आजीला छान जेवण करून देईन. जेवण? त्यांनी किती केलंय ना आपल्यासाठी. ते तर आहेत. पण मग तुझे बाबा कमी पडलेत का कुठे? त्यांच्याशी का असं वागतेस? काय बोलतेस? मला काहीच कळत नाहीये. आपण निघूयात का? उशीर होतोय. नाही रेणुका, तू लाख विषय टाळलास ना तरी काही फायदा नाहीये. मला सगळं कळलंय. तू का नीट बोलत नाहीयेस बाबांशी? रेणुका काय झालंय? सांग ना मला, का नाही बोलत आहेस बाबांशी? सायली, मला स्वतःचीच लाज वाटते. का? म्हणजे तर माझ्या बाबांना साधं सुपारीचं सुद्धा व्यसन नाही. आणि मी 31st ला दारू प्यायले. काय वाटेल ग त्यांना? अगं पण रेणुका, तू मुद्दाम नाही प्यायलीस ना त्या दिवशी. एकच गोष्ट तुला किती वेळा सांगायची का सतत? सायली प्लीज ओरडू नकोस ना. आधीच मी खूप कन्फ्यूज आहे. काय आता याच्यात कसलं आलंय कन्फ्युजन? कन्फ्युजन नाही तर काय. बाबांना वाईट वाटेल म्हणून त्यांना काही सांगू शकत नाहीये. आणि त्यांच्यापासून काही लपवता सुद्धा येत नाहीये. अगं पण मग बाई त्यांना सांगून टाक ना. सांग ना. सायली अगं असं कसं सांगू मी? मला खूप भीती वाटते. बाबा काय रिॲक्ट होतील? त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी माझ्याशी बोलणंच टाकलं तर मग काय करू? अगं मला काहीच कळत नाहीये साहेब.
सायली, मी तर रडते आणि तुला हसायला काय येतंय? काय करू? हसू नको तर काय करू? बाबा तुझ्याशी बोलणं टाकतील म्हणून तूच बाबांशी बोलायचं टाळतेस. म्हणजे एकूण एकच झालं ना. सायली अगं, मी बाबांशी बोलायला लागले ना की सगळंच बोलून टाकते. मला भीती वाटते की मी हे सगळं सांगून टाकलं तर बाबांशी हात राखून नाही बोलतायत ग मला. का? का म्हणजे सायली अगं, बाबा आहेत ते माझे. मी सगळं शेअर करते त्यांच्याशी. एक्झॅक्टली. मग तू 31 ला चुकून दारू प्यायलीस हे सुद्धा शेअर करूच शकतेस ना. रेणुका, कसं आहे माहितीये का, माती स्वतः खाल्लेली असू दे, दुसऱ्यांनी चारलेली असू दे, त्याच्यासाठी अख्खं जग आपल्यावर हसत असू दे, ना तर आणखी काही असू दे, आपण आपल्या जवळच्या माणसाला हो मी माती खाल्लीये हे सांगायला का घाबरायचं? सायली अगं, पण असं कसं बोलू मी? वाईट वाटलं तर? वाटेल ना, नक्कीच वाटेल. पण जेव्हा हे सगळं त्यांना बाहेरून कुठून तरी कळेल ना, तेव्हा. म्हणून सांगते, तू स्वतःहून जर का त्यांना सांगितलंस ना तर त्यांना पण हे सगळं कळल्यावर त्यांनी माझ्याशी बोलणं सोडलं तर? रेणुका, कसं असतं माहितीये का, ज्या मातीत झाड रुजलेलं असतं ना, ती माती त्या झाडाला कधीच दूर नाही लोटत. तसंच आपल्या माणसांचंही असतं. आपण कितीही चुका केल्या, कितीही माती खाल्ली ना, तरी ते आपल्याला सोडून कधीच जात नाही. उलट आपली चूक एक्सेप्ट करून अजून नव्या जोमाने आपल्याला उभं करण्यासाठी ना ते आपल्याला असं घट्ट जवळ ओढून धरतात. खोटं वाटतंय तुला? तुला ट्राय करायचंय? फोन कर. ऐक माझा, फोन कर बाबांना. हॅलो बाबा. रेणुका, अगं अगं कुठे आहेस तू? ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. अगं मग बोलत का नाहीस माझ्याशी? माझं काही चुकलंय का? नाही नाही बाबा, उलट माझं चुकलंय. काय झालं बेटा? बाबा, पण मी मुद्दामून नाही केलं. मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा, मी मुद्दामून नाही केलं. पण पण काय झालंय? मी 31st पार्टीत दारू प्यायले. काय? दारू प्यालीस?